खारट झाली मित्रांनो तर पर्याय नसतो, परंतु थोडी जर समजा आळणी झाली तर आपण त्याच्यावरून मीठ घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी नेहमी मीठ कमीच टाकत असतो. राम राम मित्रांनो. तर आज करणार आहे मी उडदाची डाळ. तर उडदाची डाळ अशी करणार आहे मित्रांनो, कारण की मी स्पेशल येसवर बनवलेला आहे घरी. तर म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचा येसवर बनवलेला आहे. तर येसवर टाकून मी उडदाची डाळ करणार आहे. अतिशय झणझणीत आणि एक नंबर मित्रांनो उडदाची डाळ होणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी येसवर कशाचा बनवला यावर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेल. मी अतिशय चांगल्या प्रकारचा म्हणजे दरवर्षी आम्ही येसवर बनवत असतो घरी. तर तो येसवर मी बनवलेला आहे यावर्षी पण. तर हे पाहू शकता, इतका येसवर बनवलेला आहे घरी. आणि आजच्या डाळीसाठी लागणारं साहित्य पहा. येसवर, कांदा, लसूण आणि टमाटर चिरलं आहे आणि कुकरात डाळ शिजून घेतली, उडदाची डाळ. तर मित्रांनो येसवर कसा बनवायचा यावर मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा येसवर मित्रांनो. आणि याची रेसिपी तुम्हाला मी दाखवेल की हा येसवर कसा तयार करायचा. हा येसवर तुम्ही तयार केल्यानंतर खरोखर तुम्ही अशा प्रकारचा येसवर वापरसाल, अशी मी म्हणजे माझा स्वतः अनुभव सांगतो मी. कारण की अतिशय चांगल्या प्रकारे येसवर आहे मित्रांनो तो, आणि खूप चांगली टेस्ट लागते त्या येसवरची. त्याच्यामुळे कुठलीही भाजीमध्ये हा येसवर टाका, अतिशय चांगल्या प्रकारे भाजी तयार होती. आणि म्हणजे त्याची एक चव वेगळीच आहे मित्रांनो त्या येसवरची. तर हा येसवर मी कसा बनवला यावर मी स्पेशली व्हिडिओ बनवेन. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी आता उडदाची डाळ बनवणार आहे. येसवर टाकून झणझणीत अतिशय चांगल्या प्रकारची आणि खूप चवदार अशी डाळ बनवणार आहे उडदाची. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका वाटीत मी एका प्लेटमध्ये टमाटर कापून घेतलं, बारीक कांदा चिरून घेतला, लसूण शिलला तो थोडा कुटून घेतला, आणि हा येसवर. एवढं साहित्य लागणार मित्र. हे येसवरमध्ये तिखट आहे, म्हणजे टोटल या येसवरमध्ये फक्त मला काय वेगळं फक्त थोडीशी हळद घ्यावं लागेल आणि मीठ घ्यावं लागेल. बाकी सगळं येसवरमध्ये टोटल सामान टाकलेलं आहे. सगळ्यात पहिले मी गॅस चालू करून घेतला मित्रांनो. आणि कढई ठेवतो. सर्वप्रथम कढई ठेवली वरी, त्यात तेल ठेवतो, थोडंसं पाणी सुकू देतो. पाणी आता थोडं सुकू राहिलं. हां, पूर्ण पाणी सुकलं. आता त्यात मी तेल टाकणार आहे. तेल थोडं कमी झालं त्यात, तर तेल परत वरून तेल टाकतो. तर एवढं तेल पुरेसं होईल, पाहू शकता. आता त्याला थोडं गरम होईपर्यंत इकडे कांदा तोपर्यंत मित्रांनो थोडंसं मीठ काढतो, थोडंसं मीठ, थोडीशी हळद. बस मित्रांनो एवढंच घ्यायचं आपल्याला मसाल्यातलं, मसाला डब्यामधलं. कारण हा जो येसवर आहे पाहू शकता, या येसवरमध्ये मित्रांनो टोटल सामान याच्यामध्ये. तिखटसुद्धा आहे, मसाला वगैरे इतका चांगला मसाला आहे ना. तुम्हाला एक दिवस मी याची रेसिपी दाखवेल मित्रांनो लवकरच. दरवर्षी तयार करत असतो आम्ही हा येसवर. तर मी तुम्हाला दाखवेल कसा तयार केला. तर इकडं पहा, आता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं. तर आता मी त्यात कांदा सोडतो. सगळ्यात पहिले कांदा टाकतो त्यात. लसूण, थोडे आता चांगले याला भाजू देतो, लसूण आणि कांदा. जास्त मटेरियल पण नाही घेतलं मित्रांनो. पहा, लसूण, कांदा, टमाटो आणि हाच प्रकारचा हा येसवार आम्ही दरवर्षी करत होतो. हा येसवार एवढ्यावरच फक्त डाळ पहा किती अतिशय चांगल्या प्रकारे आणि चवदार डाळ तयार होती. तर थोडं कांदा आणि लसूण थोडं भाजून घेतो तेलात. कांदा आणि लसूण भाजा लागला, जवळपास भाजत आलाय समजा. तर आता त्यात मी टमाटर टाकतो. बारीक टमाटर कापलंय. टमाटर चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं टमाटर भाजून घ्यायचं मित्रांनो 2 मिनिटापर्यंत. 2-3 मिनिटं चांगल्या प्रकारे टमाटर भाजून घ्यायचं तेलात. टमाटर भाजीपर्यंत आपण आता इकडे येसवर काढू.
तर आता यासवर काढतो. यासवरामुळं मित्रांनो काय होतं, भाजीला एकतर चव येते, त्याचबरोबर भाजीची अतिशय चांगल्या प्रकारे ग्रेव्ही तयार होती आणि अतिशय म्हणजे चवदार लागते खायला. तर मी 3 चम्मच यासवर काढतो. 3 चम्मच यासवर पुरेसा होईल. आता आम्हाला हा नाही म्हणलं तरी समजा महिनाभर यासवर जाईल, त्याच्यानंतर परत तयार करेल. परंतु महिनाभराची वाट पाहायचं काम नाही तुम्हाला. मी लवकर यासवर तयार करणार आहे आणि याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. थोडा गॅस वाढवतो. हे बघा, चांगल्या प्रकारे टमाटर आपलं भाजलं गेलं आणि लसूण कांदा पण चांगला भाजला गेला. तर आता सगळ्यात पहिले हे पहा, 3 चम्मच मी यासवर काढला. चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतली. आता सर्वप्रथम ही सगळी ग्रेव्ही, सर्व हे मसाले जे आहेत, यासवर मीठ आणि हळद हे याच्यात टाकायचं आहे. कांदा लसूण आणि टमाटर जे आपण टाकलं त्याला त्या टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं मित्रांनो. याला तेल सुटेपर्यंत थोडं मिक्स करायचं याला. आता थोडा वेळ थांबतो मी, त्याला चांगलं तेल सुटू देतो. तर पहा आता याला म्हणजे चांगल्या प्रकारे तेल सुटलं याला आणि चांगल्या प्रकारे भाजला गेला मसाला आणि आपलं यासवर आहे बा. चांगल्या प्रकारे यासवर हळद आणि मीठ ते सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालं त्याच्यात आणि चांगल्या प्रकारे भाजलं गेलं. यात टाकायची आपल्याला उडदाची डाळ. हे बघा, डाळ शिजून घेतली तुम्ही. डाळ सोडायची आता. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. तर यात पाणी टाकतो आता थोडंसं, कारण की तिला घट्ट डाळ झाली. कारण की अगोदरच 3 चम्मच त्यात यासवर टाकलेला आहे. चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं, असं फिरून द्यायचं. आता याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करतो. इकडं सोना आली. सोना म्हणते मला पाव द्या फिरून. टाकायचं पाणी परत. हा, ओके का होच. टाकायचं थोडं मीठ टाकायचं का? थोडंसं मीठ का? तर मित्रांनो, सोना म्हणते की तुमच्याकडून थोडं मीठ कमी पडलं तर मी मीठ टाकतो. खारट झाली मित्रांनो तर पर्याय नसतो, परंतु थोडी जर समजा आळणी झाली तर आपण त्याच्यावर वरून मीठ घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी नेहमी मीठ कमीच टाकत असतो. तर मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे आता याला थोडं कढू देत मी 2 मिनिटासाठी. तर मित्रांनो, आता चांगली 2-3 मिनिटासाठी मी याला कढू देणार आहे. तर मित्रांनो, आता 2-3 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे याला कढू द्यायचा आता. तर पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारे आपली डाळ कळली. तर मित्रांनो, यासवर टाकून मी उडदाची डाळ बनवली होती आज. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मी हा यासवर कसा बनवणार हे लवकरच तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.